मी तुमचा आर्य ब्लॉगर. तर मित्रांनो, आज आपण आलतो इथं ठाण्याला एक नवीन मंदिर उभं झाले, त्रिमंदिर. तर तुम्ही आता बघू शकता माझ्या मागच्या साईडला जे आहे ना ते पूर्ण मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे. तर चला आता आपण आतल्या साईडला जाऊ. ते बघा, हे माझ्या पुढच्या साईडला आहे ना ते त्रिमंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, म्हणजे ते एवढं खतरनाक दिसतं नाही इथं त्रिमंदिर. म्हणजे आता हे तुम्ही फर्स्ट टाईमच आलतो. जसं जे आपलं ते खारघरचं ते इस्कॉन टेम्पल आहे ना, म्हणजे तसं थोडक्यात तसं टाईपमध्येच हे ते बनवलं आहे मंदिर. म्हणजे मित्रांनो, इथं एवढं भारी वाटतं नाही इथं आल्यावरती. तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा. म्हणजे मंदिर इथं आज मला वाटतं एक 2-3 दिवस झाले याचं ओपनिंग झाले आहे. आणि जस्ट आता मी या लोकेशनला पोचलो आहे. तर आता मित्रांनो, आता आपण जाऊ आतल्या साईडला. तर चला. तर मित्रांनो, हे बघा, म्हणजे एवढं दिसताना ते आकर्षक दिसतंय ना मंदिर. एवढं त्यांनी खतरनाक इथं म्हणजे सगळं बनवलं ना, तुम्ही तर बघू शकता. हे बघा, आता मी इथं मंदिराच्या वरती आलो आहे. तुम्ही आता बघताय माझ्या मागच्या साईडला पूर्ण मंदिर आहे. आणि या साईडला आता इथं एक देवीचं मंदिर आहे. आणि या साईडला पण एक अंबाधनाजी म्हणून आहे, माताजी. तर आपण तिथं जाणार आहे मित्रांनो. तर आता आपण जाऊ इथं पद्मावती देवीपाशी. तर चला. तर तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा, श्री पद्मावती देवी मंदिर आहे त्याच्या बाहेरच्या साईडला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा, हे त्रिमंदिर जे आहे ना ते इथं. आता हे बघा, आता मी जस्ट त्याच्या आतमध्ये आलो आहे. म्हणजे मित्रांनो, आता मी इथं फर्स्ट टाईमच आलो पहिल्यांदाच. म्हणजे एवढं इथं यांनी आकर्षक बनवलं ना. तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा. तर आपण जाऊ आता आतल्या साईडला. तर चला. म्हणजे मित्रांनो, इथलं वैशिष्ट्य आता जस्ट आता मी इथं नवीन आल्यामुळं मला एवढं काही इथलं म्हणजे माहिती नाही. पण मित्रांनो, मंदिर म्हणजे एवढं फ्रेश आहे ना. तुम्ही बघू शकता, हे बघा. आता हे माझ्या चारी बाजूला जे आहे ना, म्हणजे एकदम पूर्ण असं शांत वातावरण आहे. हे बघा, म्हणजे मित्रांनो, इथं एवढं भारी वाटतं ना आल्यावर. तर आता मित्रांनो, आता आपण इथं आतमध्ये जाऊया. पार्वती देवीचं पहिलं श्री पार्वती देवीचं आपण मित्रांनो दर्शन घेऊया. शंकराच्या महादेवाच्या भावानं इथं पिंड पण आहे. हे बघा, इथं आपला नंदी आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊ आत जायला. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, हे बघा, ही आपला श्री शंकर महादेवाची पिंड आहे. आणि इथं आपले श्री पार्वती देवीचं इथं आतल्या साईडला आहे. आणि ही पिंड आहे, म्हणजे पिंड मित्रांनो एवढी मोठी आहे ना. हे बघा. तर आणि तुम्ही आता बघू शकता, इथं बघा, हे म्हणजे इथं आपल्याला इथं महादेवरायाचं पण दर्शन झालं आहे. हे तुम्ही आता हे बघू शकता, हे बघा. आणि हा आपला गणपती बाप्पा. हे बघा, म्हणजे एवढी मित्रांनो खतरनाक मूर्ती दिसते नाही तर. पूर्ण मित्रांनो, हे जे बनवलं आहे ना, हे पूर्ण असं मार्बलचं आहे. हे बघा, आता एवढं यांनी इथं भारी बनवलेलं आहे सगळं. म्हणजे बघताना पण एवढं आकर्षक वाटतंय ना. हे बघू शकता, हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, ज्ञानी पुरुष परम पूज्य दादा भगवान यांची मित्रांनो इथं मूर्ती लावली. इथं फ्रेम आहे. हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता, हे बघा, म्हणजे एवढं यांनी इथं एवढं खतरनाक सगळं बांधलं आहे ना. तर वर्तमान श्रीधर श्री म्हणजे यांची ही मूर्ती आहे. तुम्ही हे बघू शकता, हे बघा. मित्रांनो, हे बघा, श्री चांद्रयान यक्षदेव आहे हा. आता हे फर्स्ट टाइम मी पण हे बघितले. तुम्ही पण बघू शकता, हे बघा. मित्रांनो, ही बघा, श्री महावीर भगवान यांची मूर्ती आहे. हे तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि त्यांच्याच म्हणजे अपोजिट साईडला श्री पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती आहे. हे बघा. मित्रांनो, इथं बघा, आता हे श्री वृषभदेव भगवान मंदिर यांचं आहे. म्हणजे यांची इथं मूर्ती आहे. तर हे बघू शकता, हे बघा. आणि त्यांच्याच अपोजिट साईडला श्री अजितनाथ भगवान यांची पण मूर्ती आहे. हे बघा. मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता, हे बघा, श्री प्रभू श्रीरामाचं इथं त्यांनी इथं पण म्हणजे मंदिर बनवले. हे बघा, योगेश्वर श्री कृष्ण भगवान. आणि मित्रांनो, श्री तिरुपती बालाजी यांचं पण इथं यांनी म्हणजे एवढी कलाकृती भारी बनवली ना. तुम्ही तर आता हे बघू शकता, हे बघा. म्हणजे मित्रांनो, एवढं इथं आकर्षित बनवले ना. श्रीनाथजी यांचं पण इथं कलाकृती आहे. हे बघू शकता, हे बघा. यांचं इथं नाव आहे. आणि इथं त्यांची कलाकृती म्हणजेच
तिरुपती बालाजी यांची म्हणजे मूर्ती आहे. तर हे बघू शकते हे बघा. जरी मित्रांनो आपल्याला बालाजीला तरी जाता नाही आलं ना तरी मित्रांनो तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता हे बघा. मित्रांनो ही बघा ही भद्रकाली देवी आहे सिंहावरती. मित्रांनो ही आपली आई तुळजाभवानी म्हणजे मित्रांनो त्यांनी इथं पण आपली आई तुळजाभवानीला स्थान दिले बरं का. तुम्ही तर हे बघू शकता हे बघा. म्हणजे मित्रांनो एवढं यांनी इथं म्हणजे प्रत्यक्षात सगळ्या देवाची एका ठिकाणी यांनी म्हणजे आपल्या दर्शन दिलेत. मित्रांनो इथं यांनी श्री साईबाबा यांचं पण मंदिर असं खूप असं सुंदर खूप असं सुंदर मंदिर इथं बनवले. तर तुम्ही आता हे बघू शकता हे बघा. म्हणजे मित्रांनो यांनी इथं प्रत्येक देवाचे आपल्याला दर्शन एका ठिकाणी सगळं भेटते. श्री साईबाबा मंदिर म्हणजे मित्रांनो हे बघा. बोला शिर्डीवाले बाबा की जय, साई बाबा की जय. म्हणजे मित्रांनो यांनी एवढं इथं खतरनाक बनवले ना. मित्रांनो हा मंदिराच्या आतमधला हा पूर्ण परिसर आहे हा बघा. म्हणजे एवढा आकर्षक दिसतोय ना. तर हे बघू शकता हे बघा. हे मित्रांनो तुम्ही आता बघू शकता हे बघा. हे हा दरवाजा आहे म्हणजे मित्रांनो हा पूर्ण लाकडी दरवाजा आहे. म्हणजे याला आता बघा म्हणजे बनवताना डिझाईन एवढी मस्त दिली ना म्हणजे याला कडी वगैरे म्हणा तर एवढे खतरनाक ते दिलेत ना. आणि ह्या मंदिराच्या आतला गाभारा आहे. तुम्ही हे बघू शकता हे बघा. म्हणजे मित्रांनो इथं आल्यावरती एवढं भारी वाटलं ना कारण की आता तुम्ही इथं बघू शकता हे बघा. इथं जो आहे ना तो आपला इथं भगवा फडकतोय. तुम्ही आता हे बघू शकता हे बघा. म्हणजे असं एवढा इथं प्राऊड होतो ना मित्रांनो इथं आल्यावरती कारण की म्हणजे आता आपला भगवा इथं फडकतोय. सध्या आपण आता ठाण्यात आहे. ठाण्यामध्ये म्हणजे आपल्या म्हणायचं मित्रांनो आता जस्ट मंदिराचं 1-2-3 दिवसापूर्वी उद्घाटन झाल्यामुळे जरा इथं पब्लिक कमी आहे. पण मित्रांनो म्हणजे मंदिर बघायला एवढं एक म्हणजे भारी आहे ना. जसं आपलं इस्कॉनचं जे खारघरचं जे टेम्पल आहे ना इस्कॉन टेम्पल म्हणजे त्याचं मित्रांनो थोडक्यात आहे. पण हे जरा अट्रॅक्टिव्ह वाटते मला पण म्हणजे त्यासारखंच आहे. हे पण ते पण भारी आहे आणि हे पण भारी आहे. तुम्ही तर आता हे बघू शकता हे बघा. म्हणजे इथं परिसर पण मित्रांनो पूर्ण असं इकडं साईडला मोकळा आहे चारी साईडला. तर तुम्ही आता बघू शकता हे बघा. आणि म्हणजे इथं आता एवढं भारी वाटतं ना आल्यावरती हे बघा. म्हणजे एवढं यांनी इथं मंदिर भारी बनवले ना. मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो कसं आहे नवीन नवीन ठिकाणाची माहिती आपण घेतली पाहिजे बरोबर आहे. कारण की प्रत्येक गोष्ट ही माणसाला सध्या जरा सगळा सोशल मीडियाचा जमा झाल्यामुळं तुम्ही जरा समजू शकता हे बघा. म्हणजे आणि तुम्हाला आता माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असा जर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून जा म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यावर नक्की पोहोचेल. तर मित्रांनो आता आपण भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला.